ताडे हे बघ, असून एक शब्द जरी काढलास ना तिच्याविषयी चुकीचं, माझ्यासारखा वाईट कोण नसेल. पास कर ग आता. आम्ही काय चुकीचं बोललो शुभू? जरा विचार कर, जेव्हापासून ही पोरगी तुझ्या आयुष्यात आले का नाही, एक गोष्ट नीट घडली नाही तुझ्या आयुष्यात. मंत्री साहेबांचा लई विश्वास होता ना तुझ्यावर. कुठं गेला एवढा विश्वास? गेला कोणामुळं? हिच्यामुळं. हाई, अजून काय काय बघायला लावणार आहे ही पोरगी आम्हाला, तेच कळत नाही. सारे शुभू, कशाला थांबला? अरे मार की, मार आमची. आमचा लहान भाऊ आमचा आई बघ, ज्याला आम्ही आमच्या ताटातलं जेवण भरवलं, शाळेत नेऊन सोडलं, तो आमचा लहान भाऊ आज आमच्यावरच हात उभा राहिलाय. कसं कर शोभाते, हे तू का एक शब्द पण काढायचा नाही तोंडातून. तुझ्यामुळे एवढी हिंमत झाली आज त्याची. आणि तू काय सोनबिन नाही, तू या घराला लागलेला फक्त आणि फक्त एक शाप आहेस. काय म्हणतोय? काय चुकीचं बोलते ती? काय करणार आहेस तू? हाय ती पांढऱ्या पायाची, हा? काय करणार आहेस मग? हिच्यासाठी आई बहिणीवरती तू हात उचलणार आहेस? मार की. का थांबलायस? पुऱ्या करा तमाशा. जा जेवणाचं बघा. जेवणाची सोय होईल, पण अख्खा स्वयंपाक हिने एकटीनं करायचा. माझी कुठली बी मदत मिळणार नाही. शशांक भाऊ, तुम्ही जे बोलताय ते खरं आहे ना? खरंच होईल ना माझं काम? यो शशांक बोलला म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेगी. 100% तुमचं काम होणार. तुमच्या पोराचं ऍडमिशन जिथं पाहिजे तिथं करू आपण. काय हे कलियुग आहे, या कलियुगात सख्खे भाऊ एकमेकाच्या उरावर बसतात जमिनीसाठी. मग मी तुमचं काम फुकट कसं करायचं? काम व्हायला हवं असेल तर 15,000 लागतील, ते बी रोकडा कॅश. जमतंय का? शशांक भाऊ, सध्या एवढे पैसे नाहीत हो माझ्याकडं. आणि मी स्वतःच त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला भेटलो. ते म्हणलं 52% मार्कावर सायन्सला ऍडमिशन मिळणं कठीण आहे. ते तुमचं तोंड बघून बोलला असेल. शशांक भाऊ, तुमची एवढी मोठी ओळख आहे, त्या कॉलेजचे ट्रस्टी सुद्धा कोणाला पण नाही म्हणतात. हो काका, तुम्ही काय हलक्यात घेता काय हो मला? आणि माझ्या मेवण्याची बायको कोणी माहितीये का? कोण आहे? खुद्द शिक्षण मंत्र्याची पोर माझ्या मेवण्याची बायको आहे. मोठा भाऊजी मी तिचा सोयरी घे आमची मंत्र्यासोबत. तुम्हाला सांगतो, त्यांच्या बंगल्यावर उठ बस असते आपली. एक फोन आला ना बंगल्यावरून तुमच्या त्या प्रिन्सिपलला, तर हादरल ना. काय? मग शिक्षण मंत्र्यांची मुलगी तुमच्या नात्यातली आहे? इशय आहे का? पण भाऊ, एवढे पैसे कुठून आणू मी? गरीब आहे हो. नका उगा तो छोट करू, दिसतंय गरीब आहे. तेव्हा काय आहे, शिक्षण मंत्र्याची सोयरी आहे आमची, त्यामुळे समाजकार्याचं भान आहे आम्हाला. तुमच्यासाठी म्हणून 12,000 करतो, पण त्यापेक्षा 1 रुपया कमी करणार नाही. जमतंय तर थांबा, नाही तर निघा. माझ्याकडे 5,000 रुपये आहेत. हा असू दे. हे ऍडव्हान्स म्हणून ठेवा. उरलेले बाकीचे पैसे पोरग्याचं ऍडमिशन लेटर झालं ना की लगेच तुमच्याला आणून देतो. हा नाही बापा, राहिलेले द्यायला विसरू नका. हा, आपण आता घरी गेल्यावर काय करायचं म्हणजे का, जे काही डॉक्युमेंट आहेत ना मला व्हॉट्सअप करा. आजच काम उडवतो तुमचं. हा, आता बघत बसू नका, निघा. येतो मी. या या. काय माणसे, त्या मंत्र्यासोबत सोयरिके म्हटलं खिशातले सगळे पैसे काढून दिले. श्रावणी, तू आल्याचा पहिला फायदा झाला. लक्ष्मी आली. लिहून ठेव.
हॅलो शोभे नंबर 2 बोल काय झालं? काय म्हणलास तुम्ही? माका कसलं नाव ठेवतास? हे शोभा नंबर 2 काय लावलास तुम्ही? नाही शोभे ते काय झालं कामात आहे ना, मी कामात होतो म्हणून इकडचं तिकडं बडबडलो. तू अगं तू नाही समजलं, तुला नाही समज. तू बोल काय काम आहे? का फोन का केला? विसरलास ना? माका माहितीच होतं आज आपल्या वैभवीचा हॅपी बर्थडे असा. सांजेला बर्थडे पार्टी ठेवायची असा. त्या पार्टीच्या खर्चात आणि तिच्या गिफ्टात पैसे घेऊन लवकर ये हा इकडे. बाबू उद्या वैभवी नंबर 2चा बर्थडे होय, मी विसरलोच होतो. हाओ परत हे वैभवी नंबर 2 काय लावलास? ही नक्की कसली भांगड असा? आधी माका नीट सांगा बरं. ए शोभे तुझे कान वाचतात. मी कुठं काय म्हणलं? ऐक ना, मुद्द्याचं काही बर्थडे पार्टी आहे, सामान आणायचे पैसे पाहिजेत ना. तू सुरुवात कर, खरेदी कर, मी आलो पैसे घेऊन. हा देऊ का ठेवून? बिझी चाललोय, ठेवतो. बाबू द्यावा, थोडक्यासाठी वाचवलं, हार्टबीट चुकलं होतं माझं. हे जे गुपित आजपर्यंत गुपित आहे ना तसंच राहू दे. हे जर बाहेर आलं ना तर माझं मुंडकं एकीकडं धड एकीकडं असे आलं तू येईल अटॅक देशील बरोबर. घरात एकूण 6 माणसं आहेत, पण 6 माणसांसाठी भाजी करायची म्हणजे किती कांदे लागतील मला काहीच माहित नाहीये. आणि त्यात स्टोअर जेवण करायचं, काय माहित कसं होणार माझं. व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बघून जेवण बनवाले तर. पण बाईसाहेब, मोबाईल बघून जेवण तर बनवाल, त्याचा वास कसा कळल, त्याचा सुगंध कसा कळल? नामच तिथं माहितीये, तुला तर साधा जिरा आणि बडीशोप मधला फरक पण नसेल कळत. सांग, यातलं जिरं कुठलं आणि बडीशोप कुठली? ही बडीशेप आणि ते जिरं. बरोबर, पण अंदाज पंच खडा लावलास ना तू. लागला तो लागला, नाही तो गेला. आम्हासनी चांगलं माहितीये तुला या जेवणातलं काही ढिम्म माहिती नाही. कसं बनवणार आहे सांग ना. असं काय बघायली, सांग की कसं बनवणार आहे. ते श्रावणी, मी तुला स्वयंपाकात मदत करतो. आला बायकोचा बैल आला. आई आई लवकर बाहेर ये. बघा, आमचा बंधुराया बायकोला जेवण बनवायला मदत करायलाय. मी आधीच सांगून ठेवलं या, स्वयंपाक फक्त आणि फक्त तिने एकटीनं करायचा म्हणून.